फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झाली आहे आणि 9 वाजलेले आहे. ऊन पण निघाले आहे आणि मी जाते आता शेताकडे, कारण की माझी मम्मी शेताकडे गेलेली आहे गवत तोडायला. तर मी आता चालली आहे मम्मीला हेल्प करण्यासाठी, म्हणजे गवत आणण्यासाठी. तर हे बघा, आमच्या इथे एवढी मोठी कोंबडी आहेत, म्हणजे आमच्या इथले नाही, माझ्या काकाकडची आहेत. आणि माझे गाव बघा, आणि ऊन किती निघालेली आहे. आणि हे बघा माझ्या काकाकडचे गाय बैल. तर अशा प्रकारे आमचे गाव आहे आणि हे माझे घर आणि ती माझी गाय बांधलेली आहे. तर मी आता शेताकडून येते, नंतर गाईला गवतासाठी आणि म्हणजे तिला चरण्यासाठी बांधणार आहे. पण आता मला पहिला शेतात जायचं आहे आणि गवत डोक्यावर घेऊन यायचे आहे, कारण की मम्मी डोक्यावर गवत घेऊन येऊ शकत नाही. तर मला जावं लागते. आणि आज तर ऊन खूप निघालेली आहे, जसं काही सूर्यदेव खालाच येणार आहे. आणि हे बघा आमची जमीन, इथं आम्ही मिरची, वांगे, आलू, टोमॅटो वगैरे लावतो. तर हे बघा वाहून झालेली आहे. काल माझ्या मामाच्या मुलांनी वाहून दिलेली आहे ट्रॅक्टरने, कारण की अगोदरच वाहून ठेवा लागते. इथं लावण्यासाठी जो कचरा असते तो मरून जाते, त्यासाठी अगोदरच ही जागा वाहून ठेवलेली असते. आणि तिकडे आतमध्ये माझ्या मामाच्या वावर आहे आणि शेत आहे त्यांच्या लागूनच आमच्या शेताजवळ. आणि हे बघा माझे काकाचे धान आलेले आहे, काही दिवसाला याला कापणार. बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडे शेती केली जाते धानाची. आणि भाजीपाला लागवड ते काही मर्यादेपुरते आणि काही महिन्यापर्यंत शेती केली जाते आणि 12 मास धान लावली जाते. आणि गावातील लोकांना खूप सारे कामं राहतात. आता नवरात्र आजपासून चालू झालेली आहे, तर नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि नवरात्र संपल्यावर महिलांना धान कटायला येतात, एकामेकाच्या शेतात जातात. धान काटून झाल्यावर त्यांना बांधले जातात. बांधले झाल्यावर धान पिसाई केली जाते आणि धान पिसाई झाल्यावर शेतीचे काम म्हणजे वाडीचे काम केले जाते. वाडीत थोडा भाजीपाला लावले जातात. तर हे काम एकोमाग एक लागलेले आहेत गावाकडच्या लोकांना. आणि बघा हे आमचं शेत आहे, एवढं मोठं बघा, एवढं मोठं धान वाढलेलं आहे माझ्या खांद्यापर्यंत. मी इथे घुसणार तर दिसणारच नाही. तर अशा प्रकारे एवढं आमचे धान वाढलेलं आहे. आणि धान यायला थोडा वेळ आहे, कुठं कुठं आलेलं आहे आणि कुठं येण्याचं आहे कापण्यासाठी. आणि माझी मम्मी ते हे तिकडे गवत काटत आहे दूर, तुम्हाला दिसत असेल, इमॅजिन करा. ते हे तिथं आहे, धान आहे तर दिसत नाही, दूर आहे थोडा. तर मी जवळ जाते मम्मीच्या, आणि किती गवत कापून झाले तर माहिती नाही, पण त्यांच्या जवळ गेल्यावर आम्हाला माहीत होऊन जाईल की मम्मीनं किती गवत काटलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या शेतात आंब्याचे झाड पण सुद्धा आहे. आंबे कुणाकुणाला आवडतात, मला तर खूप आवडतात. तर बघा आंबे म्हणून कुणाला पाणी आलेलं आहे, सुटलेलं आहे पाणी. हे बघा मम्मीकडे. आणि हे बघा किती सारे गवत इथं वाढलेलं आहे. माझी मम्मी गवत कापत आहे. ती बघा झाडाजवळ ते जांभळीचे झाड आहे. आणि ती बघा मम्मी, ती माझी मम्मी आहे. तर इथं गवत कापून झालेलं आहे, थोडाफार अजून कापत आहे. आणि हे बघा आमचे धान, तुम्हाला दाखवते आमचे शेत. हे बघा आमच्या गावाजवळचे, आमच्या शेताजवळचे धान बघा, हिरवे हिरवं मस्त आहे ना नजारा, हिरवं. आणि हे बघा धान खूपच छान मस्त दिसत आहे. नाही हे बघा मोहोचे झाड आहे आमच्या शेतात, पळसाचे झाड आहे, बेहड्याचे झाड आहे. आणि ते बघा खूप सारे चंदनचे झाड लावलेले आहेत, ते पण सुद्धा आमचे आहेत. चंदनचे झाड, लाल चंदन.
घेऊन आणलेला आहे. छोटंसं होतं, आता एवढे मोठे झालं, 1-1.5 वर्ष झालं. तर बघा केव्हाले मोठे चंदनचे झाड. आणि हे आमचे धान. हे बघा अशा प्रकारे हा धान झोपलेला आहे. याला काढायला थोडा प्रॉब्लेम होते, पण थोडा आहे तर पुन्हा लोकांचे तर खूप झोपले राहते. याच्यामुळे नुकसान होते कास्तकारांचे आणि शेतकऱ्यांचे. तर असं झालं नाही पाहिजे. मी मम्मीकडे आता चालली आहे. इथून हा गवत इथं रे बाबा. एका बाजूने न्यावं लागेल. हा बघा आवळ्याचे झाड. इथं जाण्यासाठी आम्ही आता खांदे तोडलेले आहोत. हे बघा खांद्यांची खांदी इथं जाण्यासाठी बाहेर. आणि हे बघा मम्मी गवत घेऊन बांध. हे बघा मम्मीने गवताची पेंडी बांधलेली आहे. 1-2 हे 2च आहेत ना. हे 2 आणि समोर 2 आहेत, ते घेऊन येते मी. हे बघा हे 2 आहेत. आणि हा बघा धान कशा प्रकारे झोपलेला आहे. हा इथला धान मम्मी कसा होईल. हा कायच्या ना हे बोरीचे झाड वगैरे आहे ना. हे बघा हे 2 पेंडी. मित्रांनो हे बघा मी गवत घेऊन चालली आणि मम्मी समोर घेऊन गेली आहे. आणि एवढं गवत मी आता सोबत घेऊन चालली आहे. हे हळूहळू, कारण की इथं खूप कचरा आहे. बघा गवत. हे 2 पेंड्या तू घे ना, तेवाले बांधून दे. ये पडले. हा 1 दिवस तोडावा लागेल इथे. आता इथलाच आहे ना गवत. हा तिकडे नसा मग वाळला नाही तिकडं. इथं कुठेतरी नाली आहे ना. हे बघा. तर मित्रांनो बघा माझी मम्मी गवत बांधत आहे. आता पेंड्या 3-4 टाकतात सांगते. 2 दर 5 आहेत वाटते. हे बघा अशा प्रकारे माझी मम्मी गवत बांधून देते आणि मी डोक्यावर घेऊन जाते. आणि मम्मी 2 आपल्या पाठीच्या मागे घेते, कारण की ते डोक्यावर घेऊ नाही शकत. तर मला थोडा गवत बांधून देतात आणि थोडा आपण पकडतात. अशा प्रकारे आम्ही शेताकडे गवत आणायला येतो. आणि आमच्याकडे एक गाय असल्यामुळे रोज शेतात बघायला आणि गवत आणायला यावं लागते. अशा प्रकारे हे बघा माझ्या मम्मीने गवत उचलून दिलेलं आहे. आणि आता आम्ही घरी नेत आहोत गवत. तर मी तुम्हाला आता घरी पोहोचल्यावरच भेटतो, कारण की लवकर गवत न्यावं लागते. आणखी डोक्यावर खूप भारी नसते गवत. तर बघा माझ्या डोक्यावर गवत आहे आणि माझी मम्मी मागे आहे. अशा प्रकारे बघा एवढं गवत आणलो मी घरी. आणि हे भगवान फायनली मी घरी पोहोचलो. एवढ्या खूप लांबवरून गवत आणावं लागते आणि गरमी तर खूपच आहे. आणि बघा हा गवताचा भारा. आणि चला आता मम्मी हळूहळू मागे येत आहे, तर आपण गाय बांधूया. अशा प्रकारे आता मम्मीसोबत गाय, कारण मला आता शेण फेकायला जायचे आहे. मम्मी माझ्या डोक्यात येत आहे. शेण बी फेकायला नेत आहे मी. गायचा शेणोळा आहे हा बघा, एवढा सारा माझ्या मम्मीने उचलून दिलेला आहे. तर हा शेण जमा केलेला होता. मी रोज घरचे कामं करते. मम्मीचे कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते डोक्यावर काही उचलू शकत नाही. तर मी सगळे कामं करते आणि मम्मीला हेल्प करू लागते. मम्मी पण करते. पर बघा
मम्मीला दोघी मिळून हेल्प करतो आणि अशा प्रकारे मम्मीला पण मी आणि शाळेत जातात मम्मी छोट्या छोट्या मुलांना शिकवण्यासाठी. शेंडुळे फेकून झालेले आहे आणि गरमी तर खूपच जास्त आहे मित्रांनो, खूपच. माझी गायसुद्धा बांधायची आहे मला, तर अगोदर मम्मीला शेंडुळे फेकून घे म्हटला. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला पसंत येतात की नाही ते मला लवकर सांगा. अशा प्रकारे मी आजपासून व्हिडिओ बनवणार नाही. हे बघा, गाईला प्यायला पाणीसुद्धा नाही आहे इथं, तर मला आता नळाचे पाणी आणावं लागेल. आणि बकेट आणली भरायला पाणी. दुसरी बकेट आणि हे देखा बॉटल भरलेली आहे. आता मी हे घेऊन चालली. मित्रांनो बघा, आता आपल्या गाईसाठी पाणी घेऊन चालली मी. बघा, एवढं पाणी आणली मी आणि गाय पाणी पण पित आहे आमची. खूप थकून जाते मी घरची कामं करू करू, पण घरी कोणी नाही आहे तर सगळे कामं करावं लागते. झालेलं आहे आणि गाईत पाणी पण पिले. आता मी गायला बांधून घेते. आज मला खूप वेळ झाली, कारण की मी शेताकडे गेली होती आणि माझे काकाची गाय बैल बांधून झालेले आहे. त्यांचे सगळे मीच बांधायला आज लेट झाली. तर बघा किती ऊन निघालेली आहे आणि वेळसुद्धा झालेली आहे. तर मम्मी आता आपल्या शाळेची तयारी करून शाळेत निघून गेलेली आहे. आता घरचे कामं थोडा बहुत आहेत, कपडे आणि माझे आंघोळ तर मी करून घेणार आणि निघून जाणार. ही बदमाश झाली खूप, कारण की रस्त्यावर काकाची गाय बांधली होती, तिला मारायला गेली होती. कचरा आहे तर मी एका गाईला बांधलेली आहे. हे आमच्या घराजवळची वाडी आहे, तिथेच बांधली मला, कारण की साफ झालेले पाहिजे कचरा. इथं फुलाचे झाड पण आहे बघा. आता शारदा दुर्गा आहे, त्याच्यासाठी हार गुंफण्यासाठी फुलाचे झाडसुद्धा आहे हे बघा. तर आता अशा प्रकारे मी गाय बांधली आणि शॉर्टकट रस्त्याने मी घरीसुद्धा आले. बघा आमचे घरचे अंगण, हे झाड आहेत खूप सारे, लिंबूचे आहे आणि बदामचे आहे, सीताफळचे आहे आणि खूप सारे असे झाड आहेत. अशा प्रकारे मी घरी पोहोचलो. मला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला खूप खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.